आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्य, शेवटी शहाणपणा सुचला तुला. जीव भांड्यात पडला माझा. फार बरं केलंस हे कोर्ट प्रकरण बंद केलंस ते. मुळात तू हे का करत होतास हेच कळलं नाही मला, पण तू स्वतःहून क्लिअर केलंस म्हणजे झालं. कृपा करून असा वेडेपणा पुन्हा करू नकोस. सावी आणि सुंदरीला सुखात ठेव. उलट तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर आता. नाही आई, मी आता प्रयत्न करेन आणि चुकलंच माझं. आई, मला आदित्यशी बोलायचं होतं. आई तू हो पुढे, मी आलोच. हो, बोला तुम्ही. आधीच बोल, काय बोलायचंय? खरं खरं सांगा आदित्य, का नाही गेला तू कोर्टात? अरे यार, काय त्रास आहे मला कळत नाही. कोर्ट मध्ये जाणार होतो तेव्हा तुला त्रास होत होता. आता कोर्ट मध्ये जाणार नाही असं म्हंटल तरी तुला त्रास आहे. काय पाहिजे काय तुला? रडत मला म्हणत होतीस की कोर्टात जाऊ नकोस, जाऊ नकोस, जाऊ नकोस. आठवतंय का तुला? तुझा रडवेला चेहरा मला आठवला आणि कोर्टात जाण्याचा मी थांबलो. बस मी उपकार केले एका पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुझ्यावर, तर जरा त्याची जाणीव ठेव. हाच तुझा जो कॉन्फिडन्स आहे ना, हाच कॉन्फिडन्स कुठून आला ना हे जाणून घ्यायचंय मला. आला म्हणजे आधीपासूनच होता. आणि कुठून कशाला यायला पाहिजे? अरे प्लीज यार, मला इरिटेट करू नका. उगाच माझं डोकं फिरलं ना तर सावीला घेऊन जाईन मी. धमक्या देतोयस तुम्हाला? जा ना घेऊन, जा घेऊन सावीला. येते का बघ ती. आणि जरी ती तुझ्यासोबत आली तरी जेव्हा तिला तुझं खरं रूप कळेल तेव्हा ती तुझ्यासोबत थांबेल का रे? तुला काय वाटलं? धमक्या फक्त तुलाच देता येत. तू जरी सावीचा बाबा असला ना तरी मी सुद्धा एक IAS ऑफिसर. आज तागात फक्त इमोशनली डिसिजन घेत होते. इथून पुढे ना आदित्य, प्रॅक्टिकली घ्यायला सुरुवात कर. मजा येणार आता. या सुंदरीचा मास तर उतरवायलाच हवा. मोठा गुरूर आहे ना हिला IAS ऑफिसर असण्याचा. तिथं माझच उतरवतो. सुंदरीचा माज उतरवायचा आहे का? काय चाललंय? प्रत्येक गोष्ट कशी कळते याला? आजूबाजूला बघू नकोस. आमचं नेटवर्क तुला दिसणार नाही. तुझी प्रत्येक हालचाल आम्हाला मात्र दिसत राहील. चल, शेवटचा 1 तास उरलाय. आम्ही सांगू तसं करायला तयार असशील तर उद्या सकाळी तुला एक पत्ता पाठवण्यात येईल, तिकडे भेट. आणि उत्तर नाही असं असेल तर पुढच्या 1 तासात ब्लॉक असा रिप्लाय कर. आम्ही तुला पुन्हा मेसेज करणार नाही. तू आणि तुझं नशीब. पण आत्ताच काय ते ठरव. गाईज, बी अलर्ट. नक्षलवादी याच एरियामध्ये ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्याकडे ऍडव्हान्स वेपन असू शकतात.
त्यामुळे बी केअरफुल. येस सर, पण आपण किती वेळ थांबून राहायचं? बॅकअप आल्याशिवाय आज जाता येणार नाही आपल्याला. सर, मी खूप एक्सायटेड आहे ऍक्शन करायला. आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे आणि आज तुमच्या बरोबर काम करायला मिळाले. सर, मी खूप लकी आहे. मला माहिती आहे सर, तुम्ही सोबत असाल ना तर आम्हाला कशाचीच भीती नाहीये. नाव काय म्हणालात? कदम. कदम. लक्षात ठेवा, नेशन फर्स्ट. ओके. बॅकअप कधी येईल माहित नाहीये, थांबण्यात काहीच पॉइंट नाहीये. मी पुढे होतोय. सर सर तुम्ही एकटे नका जाऊ, रिस्की होऊ शकतं. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही मला कव्हर द्या, मी पुढे होतो. आम्ही पण येतो. सर, आम्ही पण येणार. तर आम्ही पण येतो. ग्रेट, चला. अच्छा, यांचा बेस इथे आहे. नाही, आता नाही. त्यांची कोणतरी बॉस दिसते, सॅटेलाइटवर बोलतायत ते. हे थांब. सोड माझ्या माणसाला, नाही तर ह्याला मारून टाकेन मी. सोड. हे सगळ्यांनी बंदूक खाली टाका. टाक खाली बंदूक.
एसीपी, अरे रिस्क असताना तू इथे आलास. अरे मानलं पाहिजे रे तुला. अरे तू इथे येणार होता हे आम्हाला माहितीये, कारण माझ्या बॉसनेच मला सांगितलं होतं. कारण तुझी बदली सुद्धा माझ्या बॉसने केली होती. कोण रे बॉस तुमचा? अरे सगळं आता इथेच सांगितलं तर पुढे काय बोलणार. आता तू आमच्या ताब्यात आहेस मरेपर्यंत. त्याला सोड, त्याला सोड. तुम्ही माझी पर्वा करू नका आणि यांनाही सोडू नका. कदम गप्पा बस, सोडायला सोड. ठीक आहे, सोडतो, तो पण कायमचा. हे तुला मी सोडणार. ए मार त्याला. हे नाही, हे याला पण मार. थांबे. याला सुद्धा मार. पाटील, पाटील. आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे आणि आज तुमच्या बरोबर काम करायला मिळाले. सर मी खूप लकी आहे. मला माहिती आहे सर, तुम्ही सोबत असाल ना तर आम्हाला कशाचीच भीती नाहीये. याला मी नाही मारलं, तू मारलंस. हा आदित्य पण ना आपल्याला घाबरून कोर्टात जातो म्हणाला आणि गेला पॅरेंट मीटिंगला. तसा मनाने चांगला आहे हो माझा आदित्य, पण जरा भिरभिरला आणू गेल्यामुळे बघा ना, सोपं आहे का एवढा मोठा आघात पचवणं. पण तुम्ही राग नका मानू मंगलताई. राहू द्या शशीताई, पण ह्याचं काही खरं आहे का सांगा बघू. काल एक आज एक असं करून कसं चालल तुम्ही सांगा बरं मला. किती बडबड करता तुम्ही, मला टीव्ही बघू दे ना. सावी, अगं आवाज कमी कर. अरे सुंदरी पण घरी आहे आणि समोरच बसली आहे. त्या व्यक्तीला भेटायला जाणं म्हणजे फारच रिस्की आहे. जी नजर असेल, काय कारण सांगू आता. आदित्य, अरे कुठे चाललायस तू? काय रे आदित्य? गाई आहे, एक काम आहे जरा महत्वाचं आहे, मी आलो. कसलं काम? अरे बाबा सांगून जा, उगाच टेन्शन देऊ नकोस आम्हाला. काय चाललंय तुझं? तुला किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना नको विचारत जाऊ कुठे चाललायस, काय चाललं. लहान मुलगा आहे का मी? आदित्य, एकतर ना तुझा आवाज कमी कर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाऊन काही कारस्थान करायचा विचार असेल तर ते करू नकोस. नाहीतर काय काय करशील? आणि माझ्या आईशी कुठल्या आवाजात बोलायचं नाही तुला शिकवायची गरज नाही, कळलं? मी माझ्या आईशी बोलते, तुझा काही संबंध नाहीये. आईशी बोलतोस?
असं एनिवेज, नाही तर काय होईल हे कळण्या इतकं तू शहाणा आहेसच. ओ बाबा मला पण घेऊन जाणार आहे. मला कंटाळा आलाय घरात बसून. नाही बाळ, हे बघ आता मला तुला घेऊन जाता येणार नाही, आपण नंतर जाऊया. ओके, मी महत्वाच्या कामासाठी चाललोय ना. आदित्य, अरे जा ना घेऊन तिला, कंटाळली अरे हो. नेहमी घेऊन जातोस ना, तसं आजही घेऊन जा. बाबा मी येते ना. बाळ मी सांगितलं ना, नंतर नेक्स्ट टाइम घेऊन. ओके बाबा प्लीज येते ना रे मी. तर मी नाही सांगितलं ना एकदा तुला. साऊ बाळ, हे बघ फार महत्वाचं काम आहे ना बाबांना. बाबा कधी असं हट्ट करतात का? त्यांना जाऊ दे. हा, तुला नंतर मी बाहेर फिरायला घेऊन जाईन. ओके चल, जा टीव्ही बघ जा. चल 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 चल. असं काय महत्वाचं काम आहे रे तुझं आदित्य? म्हणजे सावीला तू सोबत घेऊन जात नाहीये? नाही, एरवी तर तुला आजूबाजूला सारखी सावी हवी असते, तिचं नाव पुढे करतोस आणि सगळं करतोस, आणि आता काय झालं? असं काय महत्वाचं काम आहे, कळू दे ना आम्हाला. आणि आता बातमी चंद्रपूर मधून. डीसीपी धनंजय सोबत जे ऑफिसर मिसिंग होते त्यांचे मृतदेह सापडलेले आहेत. त्याचबरोबर आणखीन एक मृतदेह सुद्धा सापडलेला आहे. परंतु तो डीसीपी धनंजय यांचा नसून तो एका नक्षलवाद्याचा आहे. मग धनंजय देसाई आहेत कुठे? त्यांचा शोध लागणार आहे की त्यांचा सुद्धा मृतदेह सापडणार आहे? प्रश्न हा आहे की नक्षलवादींच्या विळख्यातून आपण कधी सुटणार आहोत? किती पोलिसांनी रक्त व्हायचं अजून? चंद्रपूरच्या जंगलात मिसिंग असलेल्या 3 ऑफिसर्सचे मृतदेह सापडलेले आहेत. मात्र डीसीपी धनंजय यांचा ठाव ठिकाणा अद्यापही कळलेला नाहीये. अगे काय होत बसलाय ग? आई थांब, तू शांत हो, मी त्यांना फोन लावून बघते. थांब. काय ग, लागला का फोन? नाही ग, लागतच नाहीये फोन. फोनच उचलत नाहीये ते. अरे देवा, आता काय करायचं? नाही नाही आई, हे बघ, तू काळजी करू नकोस. खरं तर तुला सांगू का, मला म्हणाले होते की मी दुसऱ्या शहरात चाललोय, माझी बदली होती. त्यांनी मला हे नाही सांगितलं की ते चंद्रपूरला गेले. अचानक आता दिसतंय मला. काय करायचं का सर्व आता? आता मी साधना ताईंना फोन लावून बघते. हॅलो. तू मेसेजेस ब्लॉक केले नाहीस म्हणजे तू आमच्या बरोबर आहे, बरोबर? अरे पण आहेस कोण? ये ना, आज भेट आहे आपली. धनंजयला कोणी गायब केलं हे पण जाणून घ्यायचं आहे ना. हो. असं म्हटलं ना चेहऱ्यावर. सांगितलेल्या रस्त्यावर पोच, तिथे कळेल पुढे कसं यायचं ते. ठीक आहे. स्विच ऑफ लागतोय का फोन? अरे देवा, आता ग नाही, चंद्रपूर नक्षल एरियात मिसिंग आहेत म्हणजे खूप डेंजरस आहे. नाही नाही, वेळ घालून चालायचं नाही. मी आत्ताच आता साधना ताईंकडे जाते, त्यांनी सुद्धा न्यूज बघितली असेल ना. साधना ताई आणि आरे दोघांनाही सांभाळणं खूप जास्त महत्वाचं आहे. आई, मी जाऊन येते, आलेच. तू कशाला जातेस तिकडे? आई, मला अडवण्यापेक्षा ना, आपल्या या बोलण्यात तुमचा मुलगा आपल्याला चुकून जे निघून गेला ना, तो कुठल्या कामासाठी गेला ना याचा विचार करा आणि मग मला अडवा. आले मी. आजी
पापांचा अजून फोन का नाही आला? मला बोलायचंय त्यांच्याशी. बाळा, बाबांची ट्रान्सफर खूप लांब झाली आहे की नाही, आणि त्यांनी आपल्याला फोनवर नाही का सांगितलं की ते जिथे काम करतात तिथे रेंज नसते म्हणून. त्यामुळे रेंज नसेल आता. रेंज मध्ये आले की करतील फोन. हा, तू अभ्यास कर. तुझं चालू दे, मी बघते. आलेच. तू का आलीस इथं? आमच्या दुःखावर डागण्या टाकायला का त्या लेकराला आशाला लावायला? नाही, मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणून मी इथे आली. अजिबात नाही. पुन्हा तू खोटी आश्वासनं देणार आणि आम्ही त्याला फसणार. नकोस ते. तू जा सुंदरी. आई, धनंजय मिसिंग आहे.